श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग फ्रेंड, न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला पूजा बघून लक्षातच आलं असेल, तर मी आज श्रावण महिन्यातलं महत्त्व सांगणार आहे किंवा श्रावणात शिवलीला अमृत पारायण करणे विशेष का मान्यता आहे किंवा किती दिवसात आणि कसे करावे, काय काळजी घ्यावी आणि कमी लोकांना माहिती असतं, कारण धार्मिक महत्त्व सांगणार आहे त्याबद्दल. तर म्हणजे शिवलीला अमृत हे मी पारायण केलेलं आहे आणि पूजा हे वगैरे अशी व्यवस्थित मांडलेली आहे. तर मला ते म्हणजे तुम्हाला अभिषेक हे सर्व सविस्तर पूजा दाखवायची होती, पण ते नंतर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला की कशाप्रकारे पंचामृताने म्हणजे जल घालून किंवा पंचामृताने स्नान करून शिवलीला म्हणजे जी स्मूर्ती आहे ती कशाप्रकारे स्थापित केली किंवा काय काय केलं पूजेबांधणी, ती सविस्तर माहिती सांगणार आहे. तर त्या प्रकारची तर ज्यांची आता प्रत्यक्ष आता आपण कशाची हे करतो किंवा मी शिवलीला अमृत वाचलं आहे, तर कशाप्रकारे मी याबद्दल माहिती सांगणार आहे. तर ज्यांची प्रतीक्षा होती तो म्हणजेच आता प्रत्येकच जण प्रतीक्षेत करत असतो की श्रावण महिना कधी येणार कधी नाही, कारण श्रावणात खरंच खूप सण साजरे होतात किंवा उपवास पण असतात महिलांना आणि सुवासिनीला. तो म्हणजेच अखेरचा महिना आलेला आहे. तो म्हणजे कोणता? तर श्रावण महिना अखेर सुरू झालाच आहे. तर श्रावण महिना हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. तर या काळात म्हणजे जे शिवलिंग असतं त्यावर जल अभिषेक बेलपत्र अर्पण करून आपण मंत्र म्हणत राहतो की ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप. तसेच शिवमहिमा म्हणजे सांगणारे ग्रंथाचे वाचन करण्याची परंपरा आपल्याकडे असते. तर मी त्याचप्रमाणे शिवलीला अमृतांचा अध्याय कसा वाचायचा किंवा काय काय काळजी घ्यायची शिवलीला अमृत वाचताना किंवा कोणता नैवेद्य करायचा किंवा सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करते आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. तर अनेक जण श्रावणात शिवलीला अमृताचे वाचन किंवा पारायण करण्यास खरंच खूप विशेष महत्त्व देतात. तर काय आहे याचे महत्त्व किंवा आणि ते श्रावणातच का केले जाते, पारायण कसे केले जाते, काय काळजी घ्यावी, धार्मिक महत्त्व तर सांगणार आहे. तर श्रावणात शिवलीला अमृत पारायण करणे खरंच खूप विशेष म्हणजे मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचे पारायण करणे अत्यंत भक्तिभावाने केले जाते. श्रावण आणि शिवलीला अमृत हा भक्ती साधनेचा एक सुंदर असा संगम मानला जातो. तर श्रावणातील शिवपूजा किंवा शिवलीला अमृताचे व्रताचे वाचन यामुळे खरंच खूप मदत होते आणि भगवान शिवावरील आपली जी श्रद्धा असते ती अधिक दृढ होते. अशी धार्मिक मान्यता आहे की भगवान विष्णूंची कृपा आणि मन शांती आणि सकारात्मकतेसाठी अनेक भाविक श्रावणात शिवलीला अमृताचे वाचन करतात. ही धार्मिक परंपरा आहे की शिवलीला अमृत हा मराठी भक्ती ग्रंथ असून त्यात फक्त भगवान शिवाच्या महिमा, लीला आणि भक्तीचे वर्णन आढळते. तर ग्रंथाचे श्रवण किंवा वाचन केल्याने मनात खरंच भक्तिभाव वाढतो आणि शिवचिंतनाला चालना पण मिळते. तर अशी आहे भाविकांची श्रद्धा आहे. तर शिवलीला अमृताचे पारायण कसे करायचे किंवा काय करावे लागेल, शिवलीला अमृताचे पारायण करताना कोणती काळजी घ्यावी लागेल ते सांगणार आहे. तर आपण संकल्पना करू शकतो, म्हणजे संकल्प करू शकतात की शिवलीला अमृत वाचायच्या अगोदर तर पारायण सुरू करण्यापूर्वी सकाळी स्नान करून तुम्ही स्वच्छ कपडे घालावेत. देवघरात भगवान विष्णूंची जी जर प्रतिमा नसेल किंवा तर तुमच्याकडे, तर तुम्ही शिवलिंगासमोर बसून मनोभावाने पारायणाचा संकल्प करावा. तर शिवपूजा कशी करावी, तर शिवलिंग म्हणजे जे शिवलिंग असतं आपलं, जे प्रत्येकाच्या देवघरात असतो, शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण करावे. तर शक्य असल्यास बेलपत्र, फुले किंवा नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर दिवा आणि धूप लावून पूजा करावी. तर मी पण अशाच प्रकारे पूजा वगैरे करून घेतली. तर हा व्हिडिओ माझा तुम्ही बघतच असताल, मी पण पूजा वगैरे करून घेतली शिवलीला अमृत वाचण्याचा. तर शिवलिंगची अभिषेक हे जेल मी तुम्हाला सविस्तर तो पण व्हिडिओ शेअर करणार आहे लवकरच. तर शिवलीला अमृतांची ग्रंथाची पूजा आहे वगैरे सविस्तर माहिती तो पण व्हिडिओ मी बनवणार आहे. तर शिवलीला अमृत ग्रंथाची पूजा ही ग्रंथ स्वच्छ वस्त्रावर ठेवावे
त्यावर फूल अर्पण करून नमस्कार करावा. ग्रंथाला देवारूपी मानून आदराने वाचन करावे. तर किती दिवसात पारायण करावे, तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणाला जसं जमेल तसं करतात. तुम्हाला जसं जमेल तुम्ही तसं करू शकतात. कोणी 11 दिवसाचं करतं, कोणी 21 दिवसाचं करतं, कोणी 7 दिवसाचं करतं. आणि कोणाला जर वाचणं शक्य होत नसेल तर कोणीही तुम्ही निस्ता ग्रंथातला शिवलीला अमृताचा ग्रंथामधला 11वा अध्याय जरी वाचला तरी खूप महत्त्व असतं त्या ग्रंथाचं. तर अशा प्रकारे तुम्ही जसं जमेल तसं करू शकतात. तर शिवलीला अमृत पारायणासाठी एकच निर्णय असा म्हणजे दिवस संख्या नाही, तर आपल्या वेळेनुसार तुम्ही दररोज ठराविक म्हणजे अध्याय वाचून पारायण पूर्ण करू शकतात. तर काही भाविक काय करतात, संपूर्ण ग्रंथाचे वाचन एका दिवसात करतात. तर काही जणांना ते शक्य होत नाही, तर काही जण काय करतात, अनेक दिवसात नियमित वाचन करतात, म्हणजे अख्खा महिनाभर शिवलीला अमृत वाचतात. कोणाला जसं जमेल तसं करतात. तर किती दिवसात पारायण करावे, तर शिवलीला अमृत पारायणासाठी एकच नियमारम दिवस संख्या म्हणजे आहे. आपल्या वेळेनुसार दररोज ठराविक अध्याय वाचूनच पारायण पूर्ण करता येतं. काही भाविक काय करतात, संपूर्ण ग्रंथाचे वाचन एका दिवसातच करतात. तर अशा प्रकारे तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकतात. तर वाचनाची पद्धत काय आहे, तर वाचन करताना शक्यतो शांत, स्वच्छ आणि स्वास्तिक वातावरण ठेवावे. घाई न करता प्रत्येक अध्याय भक्तिभावाने वाचन, अर्थ समजून घेऊन वाचन करणे खरंच खूप अधिक महत्त्वाचे असते. तर या प्रकारे तुम्ही वाचन करू शकतात. तर तुम्ही काय करू शकतात, तर ओम नमः शिवायचा जप पारायणापूर्वी किंवा वाचनानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करता येतो. कारण तुम्ही अगोदर तरी करू शकतात किंवा नंतर पण पारायण झाल्याच्या नंतर पण ओम नमः शिवायचा जप करणं शक्य आहे. म्हणजे 108 वेळा तुम्हाला हा जप करावाच लागतो. पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही 108 वेळा जप करू शकतात. आणि त्यानंतर भगवान शिवाची आरती करावी. नंतर मग पारायण झाल्याच्या नंतर श्रावणात पारायण करताना खरंच खूप विशेष काळजी घ्यावी. कशी घ्यावी, तर सर्वात आधी श्रावणात कशा प्रकारे काळजी घ्यावं लागेल किंवा काय करू नये त्या दिवसात, तर जे कोणी म्हणजे मांस खातात त्यांनी अजिबात मांस खायचं नाही त्या दिवसात. कारण शक्य असल्यास मांस म्हणजे अशा ज्या तुमच्या सवयी असतात त्या टाळणं म्हणजे शक्य असल्या ते टाळावंच लागतात. तर तुम्ही ग्रंथाचं वाचन करू शकतात. आणि धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात पारायण करताना स्वस्तिक असा आहार, शुद्ध आचार, विचार आणि संयम पाळण्यावरच भर दिला जातो. कारण ते नसेल तर मग तुमचा काहीच उपयोग नाही शिवलीला अमृत वाचून. तर शक्य असल्यास तुम्ही दररोज एकाच वेळेत वाचन करण्याची सवय ठेवावी. म्हणजे कोणती तरी एकच तुम्ही वेळ ठेवू शकतात वाचनाची. किंवा तुम्हाला जर सकाळी जमेत असेल तर तुम्ही सकाळी शिवलीला अमृत वाचू शकतात. सकाळी कसं घाई गडबड असते त्यामुळे तुम्ही सायंकाळच्या वेळेला पण वाचू शकतात. पण एकच वेळ ठेवा, तुम्हाला जे सोपं पडेल त्या प्रकारे. आणि तुम्हाला जमेत असेल तर तुम्ही 7 दिवसाचं ठेवा किंवा 21 किंवा 11 असे तुम्ही ठेवू शकतात. किंवा महिनाभर वाचायचं असेल तर तसं पण करू शकतात. तर शक्य असल्यास म्हणजे कसं सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय करायचं, तर दिवसाची संख्या किंवा कठोर नियमापेक्षा तुम्ही काय पाळणं शक्य म्हणजे खरंच खूप काटेकोर पाळणं म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, तर श्रद्धा आणि सातत्य आणि भक्तिभाव हा महत्त्वाचा मानला जातो. कारण आपल्या कुटुंबाची परंपरा किंवा गुरुजींची पद्धत म्हणजे जे ज्यांनी तुम्हाला सांगितले त्यांनी असल्यास तिळाचा प्राधान्य द्यावे. कारण त्यांना अगोदर प्राधान्य द्यावे. कारण ते तुम्हाला सांगतात की बाबा अशा प्रकारे तुम्ही हा ग्रंथ वाचू शकतात. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण शिवलीला अमृत वाचतो म्हणजे आपण पूर्ण श्रद्धेने भावनेने आपण तो शिवलीला अमृत ग्रंथ वाचतो. त्यामुळे खरंच खूप शब्दशः आपल्याला अर्थ समजून शिवलीला अमृत वाचावा शक्य असल्यास तर. कारण कसं खूप हे असतं त्यामध्ये महत्त्व. तर पारायणाचा शेवट काय करावा, तर पारायणाच्या शेवटी तुम्ही काय करायचं, पारायण पूर्ण झाल्यानंतर तर ऐका, तुम्ही पारायण पूर्ण झाल्यानंतर शिवाची आरती करून घ्यावी आणि नैवेद्य दाखवावा. तर नैवेद्यात तुम्ही खीर किंवा पुरणपोळी असं काही पण करू शकतात. तसं काही नाही की रोज काहीतरी वेगळं. कारण श्रावणामध्ये तुम्ही काही पण करू शकतात. कारण हल्ली श्रावणात खूप उपवास असल्यामुळे तुम्ही शिरा करू शकतात किंवा गोड काही जर नसेल तुमच्याकडे नैवेद्य दाखवायला, खडी साखर असते ती पण ठेवली तरी चालते, साखर ठेवलं तरी पण चालते आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला ते तरी पण चालतं. तर अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात.
तर आपल्याला श्रद्धेनुसार तुम्ही प्रसाद वाटावा किंवा श्रद्धा असेल तर तुम्ही म्हणजे शिवलीला अमृतांच्या मंदिरात जाऊन प्रसाद पण वाटू शकतात आणि गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान पण करू शकतात किंवा दान करू शकतात. तुम्हाला जर दान करा वाटत असेल तर श्रावण महिन्यात करू शकतात पारायणाच्या शेवटी. तर महत्त्वाचे म्हणजे काय, पारायणाची पद्धत, हा अध्यायाची संख्या आणि संकल्पनेचे नियम खरंच खूप कटोकार आहेत आणि कुटुंब परंपरा किंवा गुरुजींच्या मार्गदर्शनानुसारच वेगवेगळे असू शकतात. तर प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या पद्धती असतात ग्रंथ वाचण्याच्या किंवा प्रत्येकच गोष्टीमध्ये ते वेगवेगळ्या असतात. तर तुम्हाला जसं तुमची पद्धत असते त्या पद्धतीत तुम्ही हा ग्रंथ वाचू शकतात. तर अशा प्रकारे मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर कोणी कोणी ग्रंथ वाचतं श्रावण महिन्यात ते पण कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि माझी पूजा कशी वाटली ग्रंथाची ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. जर माझा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड. चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर फ्रेंड कसा वाटला ते व्हिडिओ खरंच सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद आणि हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ फ्रेंड.